पाहुयात पुढची एक महत्त्वाची बातमी। 1.25 कोटींची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। राज्य कर उपायुक्त सोमनाथ पागेला अटक झालेली आहे। जीएसटी अधिकाऱ्यांवर एसीबीनं सापळा कारवाई केली। नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांवर लाचखोरीच्या प्रकरणात सापळा रचून कारवाई केली। 1.25 कोटी लाच मागितल्याचा आरोप आहे। तडजोडीनंतर 1 कोटींवर हा व्यवहार ठरला अशी ही माहिती आहे। पहिला हप्ता 20 लाख स्वीकारताना खासगी इसम रंगेहात पकडलाय। खासगी इसम अमित हिरामण जाधव एसीबीच्या ताब्यात आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। योगेश, एसीबीनं नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली आहे, काय नेमकं घडलेलं आहे? जीएसटीच्या स्टेट विभागाच्या कार्यालयामध्ये ही कारवाई झालेली आहे। आज दुपारी 3:30-4च्या सुमारास या तक्रारीवरून अँटी करप्शनच्या मुंबई पथकानं या ठिकाणी पाळत ठेवलेली होती आणि ज्यावेळेस या अधिकाऱ्याने, जे उपायुक्त अधिकारी आहेत, त्यांनी ज्यावेळेस पैसे घेतले त्यावेळेस या ठिकाणी रेड करण्यात आली आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। आज दुपारपासून ही चौकशी सुरू आहे। आता संध्याकाळी संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक ही दाखवण्यात आलेली आहे। त्यांच्या घराची झडती घेतली जाते, त्याचबरोबर त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्याबद्दलची सुद्धा चौकशी केली जाते। उद्या त्यांना नाशिकच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। निश्चितच धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।